कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. म्हणजे आपण कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात जे उमेदवार आहेत, त्यांचे भविष्यातील संकल्प काय? किंवा त्यांची या निवडणूक लढवण्यापाठीमागची भूमिका काय? अशा अनुषंगानं त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रुपाली अमोल बावडेकर या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज आपण त्यांच्याशी खास अशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. मॅडम, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यामागचा उद्देश काय? आता तसं सांगायला गेलं तर आमची समाजसेवा पिढ्यानपिढ्या चालूच आहे. पण आता एखादं नगर पालिकेतील पद वगैरे जर मला मिळालं तर हे जोमानं करता येईल आणि भागातील नागरिकांना भरपूर आरोग्य सुविधा वगैरे देता येईल. त्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. तुमचे पती डॉक्टर अमोल बावडेकर साहेब हे सामाजिक कार्यात, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेतच. त्यांनी केलेली विकास कामं सांगा. ते राजकारणात आणि समाजकार्यात पहिल्यापासून सक्रिय आहेतच. वैद्यकीय पेशा असल्यामुळं आणि सासरे पण माझे डॉक्टर असल्यामुळं पूर्ण कुटुंब आजपर्यंत ह्या वैद्यकीय सेवा मार्फत समाजात ठिकठिकाणी म्हणजे समाजसेवा त्यांनी केलेलीच आहे, अत्यल्प दरामध्ये वगैरे. आणि बाकीचे राजकारणात म्हणलं तर सांस्कृतिक कार्यक्रम भरवणं, भागात गणपती मंडळांचं नियोजन करणं, ह्या सगळी कामं त्यांची चालूच आहेत. आता गेली 5 वर्ष महापालिकेत प्रशासक आहेत, त्यामुळं प्रत्येक प्रभागाला लोकप्रतिनिधी असं कोण नव्हतं. त्यामुळे प्रत्येक प्रभागात नागरी समस्या वाढलेल्या आहेत. तर या प्रभागातील काय समस्या आहेत? आता सगळीकडेच निवडणुका लागल्या नसल्यामुळं एवढे प्रॉब्लेम सगळ्यांचे वाढलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रभागातच आहेत. प्लस आमचं उपनगर असल्यामुळे तिथं जास्त समस्या जाणवतात. म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे. रस्ते असू दे, पाणी असू दे, नियमित पाणी पुरवठा नाही, रस्त्यांची तर दुरावस्था आहेच आहे. तसं बघायला गेलं तर लाईट नाहीयेत, पथदिवे जिथं जास्त गरज आहे म्हणजे महिलांच्या सुरक्षितेसाठी वगैरे त्यांची दुरावस्था झालेली आहे. म्हणजे नाही येतच, बसवलेले नाही आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि पाणी पुरवठा नाही, कचरा उठाव नाही, ह्या बऱ्याच समस्या, मूलभूत समस्या आहेतच. आतापर्यंतची तुमची जी सामाजिक म्हणा किंवा राजकीय वाटचाल झाली आहे किंवा वैद्यकीय वाटचाल झालेली आहे, तर यामध्ये तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळालं किंवा कोणाचं मार्गदर्शन लाभलं? यामध्ये सहकारी म्हणजे जनतेचंच म्हणायला पाहिजे. कारण त्यांनी खूप आतापर्यंत डॉक्टर असल्यामुळं काम पाहिलेलंच आहे. आणि मिस्टरांची माझ्या भरपूर साथ मिळाली. मी ह्या समाजसेवेत झोकून दिलेलं आहे स्वतःला. कारण सगळंच मला म्हणजे आवड आहे समाजसेवेची वगैरे. त्यामुळे जनतेचंच जास्त करून आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे. आतापर्यंत जे सामाजिक कार्य आहे त्याची शिदोरी म्हणून जर इथल्या नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवलं, तर या प्रभागासाठी वेगळं असं व्हिजन काय आहे का? किंवा विकासात्मक काही अजेंडा आहे का? हो, नक्कीच. आपण महिला आणि आता कसं आहे, कॉलेजच्या मुलींपासून महिलांच्या अनेक तक्रारी आहेत. कोरोना काळापासून तर वाढलेल्याच आहेत. त्यामुळे त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त आरोग्य सुविधा किंवा अत्यल्प दरामध्ये आता आपण रक्त तपासणी करतोच आहे. लॅबोरेटरीतर्फे मी 10 रुपयामध्ये शुगर तपासणी वगैरे माझं काम चालूच आहे. त्या जास्तीत जास्त मोफत कशा करता येईल किंवा त्याही पुढे जाऊन आपण एक धर्मार्थ हॉस्पिटल, म्हणजे अख्ख्या कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल नाहीये, दवाखाने असतील धर्मार्थ, म्हणजे जास्तीत जास्त सुविधा सुविधा असलेलं हॉस्पिटल हे आम्हाला एक महत्वाचं वाटते आजच्या काळामध्ये. ते एक आपण करणार आहे. मॅडम, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाणी, गटर्स, लाईट ह्या मूलभूत सुविधा आहेत. ह्या सुविधा नगरसेवकांना पुरवल्याच पाहिजेत. मात्र हे उपनगर आहे प्रभाग क्रमांक 19.
तर यामध्ये आणखीन तुम्ही काय सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहात? त्या मूलभूत सुविधा तर देणं आमचं कर्तव्यच आहे. हं. आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे सीसीटीव्हीचा प्रश्न पहिल्यांदा हे करणार आहे, सोडवणार सुरक्षेच्या आहे. दृष्टिकोनातून. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिलांच्या. हं. आणि एक्स-रे आणि ई-सी-जी सुद्धा ₹100 मध्ये म्हणजे अत्यल्प कमी कमी दरामध्ये आपण पुरवणार आहोत. हं. आणि ॲम्ब्युलन्स सुविधा प्रभाग क्रमांक 19 साठी 24 तासासाठी आम्ही फ्री ठेवणार. म्हणजे माणसांची गैरसोय व्हायला नको. त्यासाठी फ्री ठेवणार आहोत. या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही प्रभागातील नागरिकांना किंवा मतदारांना काय आव्हान कराल? मग आता 2 दिवसात महाविकास आघाडी किंवा अ, महायुतीकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचं दर्शन घडणारच आहे. पण त्या आमिषाला बळी न पडता तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून, नगरसेवक न म्हणता जनसेवक म्हणून मला या निवडणुकीत निवडून द्या. निवडून द्या. मॅडम, प्रचाराच्या घाई गडबडीत तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.